नमस्कार मित्रांनो. मिथुन राशीचा स्वामी बुध, जो की मिथुन राशीच्या 6व्या स्थानामध्ये, त्याला आपण रोग आणि शत्रूचं स्थान म्हणतो, त्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि तो वक्री आहे. याचा साधारण तुम्हाला अनुभव गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये आलेला असेल. आरोग्याच्या संदर्भातले त्रास किंवा जास्त प्रमाणात स्ट्रेस वगैरे जाणवलेला असेल. मात्र काळजी करू नका, डिसेंबरच्या 16 तारखेनंतर हा जो बुध आहे हा मार्गस्थ होणार आहे. इथे एक गोष्ट आहे की तुमच्या राशीचा जो सगळ्यात महत्त्वपूर्ण शत्रुग्रह आहे तो आहे मंगळ, जो की डिसेंबर महिन्याच्या 6 तारखेला वक्री तुमच्या द्वितीय स्थानात होणार आहे. हे जे 2 ग्रह आहेत, त्याचप्रमाणे इतरही जे ग्रह आहेत त्याचे जे प्रभाव परिणाम तुमच्या मिथुन राशीवरती डिसेंबर महिन्यात कशा प्रकारचे असणार आहे, त्या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं असेल. तर साधारण तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, आता सांगितल्याप्रमाणे तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 16 तारखेनंतर तो जो वक्री आहे तो मार्गस्थ होणार आहे. षष्ठ स्थानचा तो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. हा साधारण दिनांक 6 तारखेनंतर वक्री होणार आहे आणि 6व्या स्थानात भ्रमण करणाराच जो रवी आहे, हा तुमच्या 7व्या स्थानात जाणारा दिनांक 16 तारखेनंतर. जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत आहे, तो मार्गी होता आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही तुमच्या हेल्थबद्दल किंवा तुमच्या शरीर स्वास्थ्याबद्दल. मानसिक किंवा शारीरिक जे तुमचं स्वास्थ्य आहे ते अतिशय उत्तम राहील. गेल्या 1-1.5 महिन्याचा जर का तुम्ही कालावधी बघितला, त्या दरम्यान जे काय स्ट्रेस टेन्शन तुम्ही वाहिले होते, ज्या तणावाखाली तुम्ही चालत होता, तो संपूर्ण तणाव ह्या महिन्यामध्ये अगदी पूर्णपणे निघून जाणार आहे. एक वेगळ्याच प्रकारचा आनंद घे, वेगळ्या प्रकारची एनर्जी तुम्ही अनुभवणार आहात. त्याच्यामुळे त्या संदर्भात काळजी करू नका. गोष्टी तुमच्यासाठी अतिशय फेवरेबल असणार आहे. त्याच्यामुळे स्ट्रेस घेऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक स्तराबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणारा जो मंगळ आहे, हा दिनांक 6 तारखेनंतर वक्री होणार आहे. याचमुळे राशीचा जो सप्तमेश आहे शुक्र, हा शुक्र तुमच्या सप्तम, अष्टम आणि भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अष्टमेश जो शनी आहे तो भाग्यस्थानात आहे, तो मार्गी आहे. आणि जो लाभेश आहे मंगळ, हा परत द्वितीय स्थानात वक्री आहे. तर एकंदरीतच या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक संदर्भामध्ये थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. तुमच्या राशीबद्दल सांगायचं झालं तर पैसे खर्च करणं थोडीशी पुढे आहे तुमची रास. म्हणजे तुम्हाला फिरायला आवडतं, शॉपिंग करायला आवडतं आणि नेहमी तुमचे जे चॉईसेस असतात, या गरजा तुमच्या असतात, ते नेहमी बदलत असतात. म्हणजे आज एखादी गोष्ट आवडली तर परत 1-1.5 महिन्यात ती गोष्ट बदललेली असते, तुमच्या चॉईसेस बदललेले असतील. त्याच्यामुळे शॉपिंग थोडी जास्त होते, खर्च थोडे जास्त होतात. त्याचा परिणाम तुम्हाला या महिन्यात थोडासा जास्त जाणवेल. तर या महिन्यामध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. अनपेक्षित खर्च करण्याचं टाळणं गरजेचं राहील, कारण त्याचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या काही महिन्यामध्ये दिसून येईल. याचं कारण असं आहे की जो मंगळ तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, की जो वक्री होणार आहे, हा वक्री मार्गी असा करून तुमच्या द्वितीय स्थानात आणि तुमच्या राशीमध्ये जवळजवळ एप्रिल महिन्यापर्यंत राहणार आहे. तर येणारे साधारण 3 ते 4 महिने या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आणि जर का पैसे नसेल तर पैशाचं सोंग घेता येत नाही, तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. तर त्याचे जे स्ट्रेस आहे ते तुम्हाला पुढच्या 1-2 महिन्यामध्ये जाणवू शकतील. तर साधारण याच महिन्यामध्ये थोडी काळजी घ्या. अनावश्यक अनपेक्षित खर्च करू नका. ते खर्च करणं टाळलेलं तुमच्यासाठी योग्य होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर नीट विचारपूर्वक करा, कारण या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग हे तुमच्यासाठी तेवढंसं लाभदायक होणार नाही. काळजी घ्या. मोठे ट्रेड करू नका, रिस्क अजिबात घेऊ नका. ज्या काय तुमच्या गुंतवलेल्या रकमा असेल त्या तशाच कॅरी फॉरवर्ड करा, परंतु मोठी रिस्क या दरम्यान घेऊ नका. म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये घेऊ नका, कारण येणारा कालावधी जसं मी सांगितलं हा तेवढासा तुमच्यासाठी शुभफलदायी नसणार आहे. या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल, की घरगुती जे स्वास्थ्य आहे, सुख आहे, ते नेमकं कसं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्दश आहे बुध, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय, 16 तारखेनंतर मार्गी होणार. साधारण तुम्ही बघितलेलं असेल की गेल्या साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये घरातलं वातावरण काही ठीक नव्हतं, म्हणजे गढूळ झालं होतं. छोटे मोठे त्रास, छोटे मोठे प्रॉब्लेम, काही जणांचे राग, द्वेष किंवा विचार, यामुळे थोडंसं तुमच्या मनात जास्त ताण झाला. कारण तुमची जी रास आहे ती थोडीशी भावनात्मक आहे, छोट्या मुलासारखी रास आहे. छोट्या मोठ्या गोष्टीचा तुमच्यावरती लगेचच्या लगेच परिणाम होतो आणि तुम्ही त्या गोष्टीचा अगदी टोकाचा विचार करता. काळजी करू नका. या महिन्याच्या साधारण 18 तारखेनंतर हा जो ताणतणाव आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होईल. तर एकंदरीत भावनात्मक दृष्ट्या सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना साधारण 17-18 तारखेनंतर एक वेगळ्याच प्रकारची उभारी तुम्हाला घेऊ येणार आहे. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर लव्ह लाईफच्या संदर्भामध्ये तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या सप्तम, अष्टम आणि भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. पैकी अष्टम स्थानामध्ये तो जास्त कालावधी करता राहणार आहे. तर जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, तू मैमेच्या गोष्टी जास्त होते,
वातावरण थोडंसं बिघडे, समोरच्या व्यक्तींबरोबरचे जे क्लेश आहेत ते थोडेसे जास्त होतील. कारण द्वितीयांदा मंगळ आहे तो तुमच्या पंचम स्थानाला सुद्धा बघतो आहे. तर गोष्टी थोड्याशा किती ताणाव्यात, किती थांबाव्यात त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. छोट्या-मोठ्या गोष्टींचा स्वतःला त्रास करून घेऊ नका. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील, पण त्याचा फार काही त्रास स्वतःला करून घेऊ नका. गोष्टी काहीही टोकाच्या होणार नाही. हा तात्कालिक कालावधी आहे. त्याच्यामुळे तसे काही फारसा विचार करू नका. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी स्वतःच्या एफर्टवरती, प्रयत्नांवरती लक्ष देणं गरजेचं राहील. या दरम्यान तुम्हाला तुमचे जे एफर्ट आहे ते जास्त प्रमाणात द्यावे लागते. म्हणजे तुम्हाला जाणवेल की आपण प्रयत्न तर करतोय, पण त्याच्या संदर्भातलं अपेक्षित यश आपल्याला मिळत नाही आहे. म्हणून तुम्हाला थोडेसे जे प्रयत्न आहेत ते थोडेसे वाढवावे लागणार आहेत. नशिबावरून गोष्टी सोडून चालू नका. प्रयत्नाची कास धरा. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, तो वक्री आहे. द्वितीय सुद्धा जो मंगळ आहे तो वक्री होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे साधारण 16-17 तारखेनंतर जो रवी आहे हा तुमच्या सप्तमात येणार आहे. या सर्वाचा विचार करायचा झाला तर वैवाहिक जोडीदार हा तुम्हाला वाटेल की आपला जो वैवाहिक जोडीदार आहे हा आपल्यावर थोडासा हावी होतो आहे विचारांनी, तो थोडासा मत आपल्यावरती गाजवतो आहे, तुम्हाला कधी तसं मान्य होत नाही. खरं तर तुमची रास आहे ते ॲडजस्ट करायला तयार होते, परंतु कधी-कधी थोडंसं हट्टीपणा सुद्धा करतात. तर याचे थोडे त्रास तुम्हाला होऊ शकतील. म्हणजे तुम्हाला वाटेल की वैवाहिक जोडीदार आपल्याला थोडं जास्त हवी येतोय किंवा आपले जे विचार आहेत, आपले जी मतं आहेत त्याला तेवढासा रिस्पेक्ट दिला जात नाही आहे. तर मतवैचित्र, वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास, असा काहीसा थोडासा त्रास तुम्हाला ह्या महिन्यांमध्ये होईल. आता तो त्रास नसेल, थोडंसं समजावून घेतलं, ॲडजस्ट केलं, त्या गोष्टी मार्गी लागू शकतील. तर या संदर्भातील थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे गुरु, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, तो वक्री आहे. तर जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला थोडा प्रेशर तुम्हाला जाणवेल किंवा कार्यक्षेत्राच्या संदर्भात जास्त धावपळ वगैरे करायला लागणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी जाणवतील, परंतु त्याचा टोकाचे वगैरे अनुभव येणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे आर्थिक संदर्भामध्ये. आर्थिक संदर्भात म्हणजे पैशाचे खर्च किंवा गुंतवणूक याकडे थोडंसं चोखपणे पाहणं गरजेचं राहील, कारण गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवनासंदर्भामध्ये आता आपण चर्चा करू की डे टू डे लाईफमध्ये जे ग्रहयोग आहेत त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके तुमच्याकरता कशा प्रकारे होते. जसं की दिनांक 2 तारखेला हर्षल आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. या संदर्भामध्ये तुम्हाला काही छोटे-मोठे आर्थिक लाभ मिळू शकते. फार काही मोठे मिळणार नाही, ज्याला आपण इझी मनी म्हणतो, तशा प्रकारचे काही लाभ मिळू शकते. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला शनी आणि रवीचा केंद्र योग होणार आहे. शनी जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो रवी षष्ठात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता, व्यवसाय करता, त्या ठिकाणी थोडंसं तुमचे कॉन्फिडन्स स्पॉइल होणं, ऑफिस पॉलिटिक्स अशा काही गोष्टींना सामोरं जावं लागू शकेल. त्याचप्रमाणे हाडांच्या संदर्भातले विकार ही या म्हणजे ऑर्थोपेडिक त्रास ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारचे काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकते. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्र होणार आहे. थोडंसं स्ट्रेस वगैरे जाणवेल, थोडंसं म्हणजे तुमचं जे काही कार्यपद्धती आहे त्या संदर्भामध्ये, पण तो काळजी करू नका. स्ट्रेस घेणं हा तुमचा नैमित्तिकच भाग आहे. छोटे-मोठे ताणतणाव काय तुम्ही असता, तर तशा प्रकारचे छोटे-मोठे त्रास तुम्हाला जाणवू शकतील. फारसा काही मोठं काळजी करू नका. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला मंगळ आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय आणि जो मंगळ तुमच्या द्वितीयात वक्री असणारे, दोघांचा प्रत्येक ह्या थोडासा महत्त्वपूर्ण राहील. तुमचे खर्च या दरम्यान वाढतील किंवा स्ट्रेस किंवा टेन्शन जास्त आल्यामुळे अनावश्यक अनपेक्षित खर्च वगैरे होऊ शकतील. थोडंसं या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. फसवणूक वगैरे होणं आर्थिक संदर्भात असे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. थोडंसं अलर्ट राहा. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला नेपच्यून आणि रवीचा केंद्र योग होणार आहे. रवी जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करेल, जो नेपच्यून तुमच्या दशमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाऊ शकतील आणि थोडंसं मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजाचं वातावरण दोघांमध्ये असू शकेल. तर ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष पुरवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला गुरु शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि जो गुरु तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण आर्थिक लाभासाठी चांगलं राहिलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर का बाहेर कुठे जायचं असेल, म्हणजे तुमच्या म्हणजे जे काही कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात बाहेर कुठे जायचं असेल,
तर हा जो कालावधी आहे तुम्हाला उपयुक्त राहील किंवा तुम्हाला बदली हवी असेल तरीसुद्धा हा जो गुरु शुक्राचा जो त्रिकोण योग आहे हा तुम्हाला उपयुक्त राहील, कारण त्या दरम्यान तुम्हाला काही चांगल्या गोष्टी अनुभवास येतील. साधारण हा गुरु शुक्राचा त्रिकोण योग जो आहे तो 20 तारखेला होणार आहे. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शनी बुधाचा केंद्रयोग हा परत थोडंसं मानसिक तणावाखाली तुम्हाला नेईल किंवा मानसिक तणाव थोड्याफार प्रमाणात जाणवू शकतील. असं फार मोठे काही त्रास होणार नाही. गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये जे तुम्हाला त्रास तुम्ही सहन केले होते तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्रासांना सामोरं जावं लागणार नाही. त्याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या भाग्यात भ्रमण करायला जो हर्षल व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग थोडंसं सामाजिक इमेजला धक्का लागण्यासारखे काही प्रसंग निर्माण होते, परंतु त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे ती 1 आणि 30 तारखेला आहे आणि जी पौर्णिमा आहे ती 15 तारखेला आहे. तर साधारणतः या महिन्याच्या 1, 15 आणि 30 या 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, वादविवादात जाऊ नका. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचं डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ.